मी मुकेश हेलोडे, मुख्य संपादक खामगाव वार्ता. मी खामगाव तालुक्यातून दिवठाणा या गावातून बोलतो. आपण पाहता एप्रिल महिन्यामध्ये दिवठाणा या गावामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि मका या पिकाचे नुकसान झालेले होते. अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात KYC करून सुद्धा पैसे मिळाले नाहीत. तरी शेतकऱ्यांचे या विषयावर काय मत आहे, आपण शेतकऱ्यासोबत जाणून घेऊया. माझं नाव ज्ञानेश्वर मनोहर वागुळकर, गाव दिवठाणा, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. एप्रिल महिन्यामध्ये गारपीट झाली होती आमच्या गावामध्ये. तर KYC बी झाली 1 महिना करून, पण अजून तरी काही पैसे आले नाही. तर आमच्या मनात संभ्रम आहे की बाबा पैसे मिळतात की नाही मिळतात. समजा असं KYC होऊन समजा बरेच दिवस झाले, तरी पैसे मिळायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. कोणाकडे विचारणा केली होती का? हो, महसूल अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता ते उडवाउडीचे उत्तर देतात. ते म्हणतात आम्हाला माहीतच नाही कधी येतात पैसे. मी बाळू पांडुरंग पाटील, दिवठाणा या गावून बोलत आहे. तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा. आमच्या येथे झालेल्या एप्रिल महिन्यात अतिवृष्टी झाली होती आणि त्या गारपीटमुळे आमच्या पिकाचं, मका ह्या पिकाचं पूर्णपणे नुकसान झालं होतं. या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाकडून जो निधी मान्य झाला, हा निधी आम्हाला आतापर्यंत KYC करूनही नाही मिळाला. 40 दिवस 42 दिवस या KYC करण्याला झाले. आमच्या मनात आता, शेतकऱ्याच्या मनात पूर्ण गावामध्ये असे संभ्रम निर्माण झाला आहे की बुवा शासनाचं याच्यावर म्हणजे काय आहे हे शेतकऱ्याला लक्षात येत नाही. आम्ही महसूल विभागात चौकशी केली तर ते असेच उडाउडीचे उत्तरं देतात आणि आम्हाला सांगतात की बुवा ते आता होईल येईल. याबद्दल आता शासनानं आमची दखल घ्यावी अशी आमची शेतकऱ्याच्या माध्यमातून विनंती आहे. खामगाववरून मुकेश हेलोडे, मुख्य संपादक खामगाव वार्ता, यूट्यूब न्यूज चॅनल खामगाव, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र राज्य.